गुटखा पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये रात्री 1 वाजता ही घटना घडली आहे। महिला अधिकारी श्रीमती सुरसे यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याच्या धमक्या देखील देण्यात आलेल्या आहेत। आयशर ट्रकमध्ये 5 मोठ्या पोत्यांमध्ये गुटखा होता, तर कारवाई सुरू असताना स्कॉर्पिओ अंगावरती घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 5 ते 6 जणांकडून शिवीगाळ आणि गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, रात्री नेमकं काय घडलेलं आहे आणि आता जे हे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे का? काय माहिती आहे? सदरील घटना वाळूज परिसरातील आहे आणि रात्री 1 वाजता अन्न औषध प्रशासनाचे काही अधिकारी, त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता, यांना एक माहिती मिळाली की आयशर एक ट्रक ज्यामध्ये 15 पोते मोठी ज्याच्यात गुटखा आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेले। काही काळातच एक काळी स्कॉर्पिओ आली ज्यामध्ये 5 ते 6 लोक होते। त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे ज्यामध्ये अधिकारी मागे सरकले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। जर आलेले लोक एवढ्यावरच थांबले नाही तर थेट यांना गोळ्या घाला अशा प्रकारची धमकी दिली। घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी आपला जीव वाचवला आणि काही काळातच त्यांनी जो आयशर ट्रक होता तो देखील पळवून नेला। आणि त्यामुळे गुटखा माफियांची कशी दादागिरी या ठिकाणी पाहायला मिळते यावरून स्पष्ट होत आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे नेमके गुटखा माफिया कोण आहेत, कुठून आले होते हे देखील समजू शकले नाही। त्याचं कारण असं होतं की काळी स्कॉर्पिओ जिला कुठलाही नंबर या ठिकाणी नव्हता, त्यामुळे यांचं शोधकार्य सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। मात्र कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या वरती धमक्या आणि गाडी घालण्याचा प्रयत्न गुटखा माफिया करतात आणि त्यांची मुजोरी कशी वाढली आहे हे यावरून स्पष्ट होत आहे। अगदी धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी।